मित्रांनो नमस्कार. काही दिवसापूर्वी आपण एक यूट्यूबवरती व्हिडिओ टाकला होता की कापूस भाववाढीच्या संदर्भात काही शेतकऱ्यांनी हा कापूस ठेवलेला आहे. तर आपण बघू शकता माझ्या पाठीमागे की हा कापूस आणखी देखील शेतकऱ्यांच्या घरामध्ये शिल्लक आहे. यांना भाववाढीची आशा आहे. त्यांना असे वाटते की आणखी देखील भाव वाढणार आहे आणि त्यानुसार काल परवाच्या बातम्या अशा येऊ लागल्या की कापूसाचे भाव हे वाढलेले आहेत. काही ठिकाणी 7,200 300 तर काही ठिकाणी 7,800 पर्यंत सुद्धा देखील कापूस भाव वाढलेला आहे. तर हे भाव आता नेमके कुठपर्यंत वाढतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असल्याने त्यांनी आणखी देखील कापूस घरामध्ये ठेवलेला आहे. आपण बघू शकता की हा कापूस शेतकऱ्याने आणखी घरात ठेवलेला आहे. आणि आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की फडतळ कापसाला 6,000 रुपये भाव आणि सुपर कापसाला 7,000 भाव. अशी तफावत का आहे? फडतळ कापसामध्ये काही सरकी वगैरे नसताना सुद्धा त्याला किड्यानं खाल्लेले असल्याने देखील त्याला 6,000चा भाव हा मिळत होता. आणि हा सुपर जो कापूस आहे तर या कापसाला केवळ 7,000 भाव. तर ही तफावत नेमकी कशामुळे हे आपल्याला आणखी न उलगडणारे कोडे होते. आणि याचा परिणाम म्हणून आता जे खाजगी जे व्यापारी आहेत किंवा जे जिनिंग मालक आहेत त्यांनी देखील आता असं ठरवले आहे की आता जो पण कापूस शेतकऱ्याकडे उरलेला आहे तर तो कापूस आता चांगल्या भावाने ते घेऊ लागलेले आहेत. तर त्यांनी आणखी भाव वाढावे जेणेकरून शेतकऱ्याला फायदा होईल. कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आतापर्यंत जे कापूस विकलेला आहे झाले जवळपास 4 ते 5 महिन्यापासून कापूस हा शेतकऱ्याच्या घरात येऊन पडलेला होता. आणि यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच कापूस विकले. सुरुवातीच्या 1-1.5 महिन्यामध्ये त्यांनी बघितलं की कापसाचा भाव वाढत नाही तर त्यांनी लगेच कापूस विकून टाकला. 7,100 त्यावेळेस भाव होता नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान. आणि राहिलेल्या शेतकऱ्यांनी हा कापूस मकर संक्रांतीच्या दरम्यान त्यांनी तो कापूस विकलेला होता. तर काही शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात 15 फेब्रुवारीच्या दरम्यान कापूस विकलेला आहे. तर यंदा शेतकऱ्याला केवळ 7,000चाच भाव सापडला. आणि त्यामुळे शेतकऱ्याला कुठंतरी अशी आशा होती की आपल्याला कापूस भाव वाढ होईल. आणि नक्कीच मार्च महिन्याच्या लोक म्हणतात की मार्च एंडिंग वगैरे असतात तर त्यानुसार हा भाव हा मिळत असतो. परंतु मार्च महिना उलटून गेला होता तरी देखील भाव मिळाला नव्हता. परंतु ऐन मार्च महिन्याच्या शेवटी आता केवळ मार्च आता 20, 21, 22 मार्चच्या नंतर कापूस भाववाढ आपल्याला दिसून येत आहे. तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आणखी देखील आपल्याकडे जर कापूस असेल तर कमेंटमध्ये तसं लिहून पाठवा की आमच्याकडे कापूस हा शिल्लक आहे. तर आणखी शेतकऱ्यांना आशा आहे की कापूस भाव ही नेमकी कापूस भाववाढ ही वाढतच राहील आणि शेतकऱ्याला त्यातून आर्थिक फायदा हा मिळेल. धन्यवाद मित्रांनो.